त्यांच्यापासून लांब गेलेले प्रकाश बर्डे आणि त्यांच्याबरोबर पंकज पांडे आणि इतर सगळेच मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. अरे रुक ना अभी तुमचे दिसतो आलेला आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. पण घोडबंदरच्या पाण्याची परिस्थिती काय आहे, घोडबंदरला पाणी का नाही, याचं उत्तरही आम्हाला हवंय. आणि पाणी जेव्हा इथे लोकनियुक्त महानगरपालिकेचे मध्ये सदस्य नसल्याने ही महानगरपालिका शासनातर्फे चालवण्यात येते. सौरवराव आयुक्त हे शासनाचे प्रतिनिधी आहे. हे सर्वस्वी शासनाचे अपयश आहे की कळवा असो, मुंब्रा असो, घोडबंदर रोड असो, या कुठल्याही भागामध्ये पाणी नाही. या पाईपलाईन जीर्ण झाल्या आहेत, त्याच्यासाठी यांच्याकडे रुपयाही नाही. काल मी एक उदाहरण दिलं की 5,000 रुपयाचा पंप हा कळव्या मुंबऱ्यामध्ये, खास करून मुंबऱ्यातल्या एका अलमास कॉलनी मधल्या एरियामध्ये गेले 6 दिवस बंद आहे. मी स्वतः पैसे पाठवले पंपासाठी, तर मला इंजिनियरचा निरोप आला की तुम्ही जर पंप घेतला आणि तो बिघडला तर मग आमची जबाबदारी नाही. अरे 6 दिवस कोणाच्या, माझ्या बापाची जबाबदारी आहे का? म्हणजे इतके निष्काळजी आणि इतके कामचुकार अधिकारी ठाणे महानगरपालिकेत बसलेत. ट्रॅफिकचा पुरा बट्ट्याबोळ झाला, बट्ट्याबोळ. ठाण्यातला असा एकही मार्ग नाही की जिथनं सुरळीत निघता येतं. मुंब्रा बायपासच्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक 3-3 तास लागत आहेत. मात्र पैसे असे उडवले जात आहेत. उद्या डीपीटीसीची मीटिंग होणार आहे. डीपीटीसी मध्ये होणाऱ्या मीटिंग मध्ये वाटपात, म्हणजे जे पैशाचं वाटप केलेलं आहे, जे काही आम्हाला दिसतंय आणि कळतंय, त्याच्यावर उद्या आम्ही हस्तक्षेप करणार आहोत, आक्षेप घेणार आहोत. पण डीपीटीसीचा पैसा हा गोरगरिबांसाठी वापरला जावा, अशी आमची माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे. कमीत कमी तुम्हाला उडवायचा तसा पैसा उडवताच आहात तुम्ही, पण जिथे पाणी नाही, जिथे पाईपलाईन नाही, जिथे नागरी सुविधा द्यायला पाहिजे, त्याची पत्र आमदार म्हणून आम्ही दिलेली आहेत. कमीत कमी आमदार या नात्याने आम्ही आमच्या प्रभागामधील गोरगरिबांसाठी मागितलेला पैसा हा शासनाने पुरवावा आणि उगाच कोणाचे तरी लाड करायचे, त्यांना पैसे खाता यावे म्हणून अवास्तव खर्च त्यांच्या मागण्यांवर करू नये, ही हात जोडून एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे. तुम्ही स्वतःला अनाथांचा नाथ म्हणवता, तिथे लोक अनाथ झालेत. लोकांच्या घरात जायला रस्ते नाहीत, पाणी नाही. ही एकीकडे परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवरती जो काही आभाळ कोसळलंय, जे काही दुःखाचे सावट आहे, ते या सरकार तिचं लक्ष आहे, पण लक्ष असूनही दुर्लक्ष करतायत.
आम्हाला 240 आमदारांचं समर्थन आहे. आता लोक काय करतील? पुढचे 4 वर्ष तर आमचा कोणाचा बाप आम्हाला हात लावू शकत नाही. या जर आविर्भावात असाल तर ही जनता आहे, एवढं लक्षात ठेवा. लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानंतर तुटपुंजी 8,000 रुपयाची मदत जर त्यांना होणार असेल तर 8,000मध्ये आजच्या परिस्थितीमध्ये लोक घरही चालवू शकत नाही. केवळ प्रशासनाला, शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून आज सकाळी एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. हे काय चालू आहे? दुःखाचा दगड आपल्या हृदयावर असताना, शेतकरी व्याकुळ झालेला असताना, शेतकरी अश्रू ढाळत असताना तो सरकार कोणाला प्रश्न विचारणार? मुख्यमंत्री साहेब, इथला शेतकरी तुमच्याकडे मायबाप म्हणून बघतो. शेवटी दुःखी झालेला शेतकरी हा तुम्हालाच आधार म्हणून बघतोय आणि तुमच्या समोर पोलीस जर त्याला घेऊन जाणार असतील तर मला वाटतं माणुसकीच्या नात्याने आपण त्या पोलिसाला समज द्यायला हवी. शेतकऱ्यांना आज माया हवी आहे, त्यांना आधार हवा आहे. आर्थिक दृष्ट्या पूर्ण खाईत गेलेल्या महाराष्ट्र आता शेतकऱ्यांच्याही मागे उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. खरं तर ओला दुष्काळ कधीच जाहीर करायला हवा होता. हे एकंदर पैशाचं जे काही वाटप झालंय ते वाटप बघितल्यानंतर शेतकऱ्यांचं दुःख या सरकारला समजूनही समजत नाही अशी परिस्थिती आहे. खरं तर ओला जेव्हा पाऊस पडायला पाहिजे, थोडं पाऊस पडायला लागला तेव्हाच पोचायला हवं. जायला उशीर झाला आणि जातानाही तळावर फोटो कोणाचे लावायचे असं म्हटलं जातं की मदत करताना ह्या हाताचं या हातालाही समजू नये. इथे तर हाताला नाही, डोळ्यांना दिसलं पाहिजे अशी मदत केली जाते. म्हणजे तुम्ही प्रसिद्धीसाठी मदत करता, त्या प्रसिद्धीतलं म्हणजे मदतीतनं तुम्हाला प्रसिद्धी हवी आहे. याला मराठीमध्ये एवढंच म्हणतात की मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणे. हे लोण्याच्या मागे लागलेले बोके आहेत, बोके. त्यांना काही पडलेली नाही. सरकारने आपलं म्हणजे शिवरायांचं नाव घेऊन राज्य करणारं सरकार, जेव्हा शिवरायांच्या काळामध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा शिवरायांनी आपल्या तिजोरीचे दरवाजे उघडे करून सगळं धनसंपत्ती शेतकऱ्यांमध्ये वाटली होती. तुम्ही काय करताय? अर्थात तुमच्याकडे धनच नाही आहे. 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज अंगावर घेऊन चालणारा महाराष्ट्र हा विकलांग झालेला आहे, पॅरालिटिक झालेला आहे, इकॉनॉमिकली पॅरालिटिक. त्यामुळे या सरकारची अवस्था ही दयनीय आहे. शेतकऱ्यांना आता मदतीला ही आई भवानी देणार आहे. आणि धाराशिव आणि या परिसरामध्ये झालेला पाऊस हा तुम्हाला आई भवानीने दिलेला इशारा आहे. त्यामुळे ठाण्याचे ट्रॅफिक, ठाण्याच्या परिसरामधले रस्ते, खड्डे, ठाण्यामध्ये पसरत चाललेला कचरा, ठाण्यामधली भयानक पाण्याची अवस्था आणि आपल्या खिशातलेच पैसे आपण वाटतो असा वापरला झालेला निधी, याचा निषेध करावा थोडाच आहे. मग आम्ही तेच सांगतोय ना. आता काल कोपरीचं क्लस्टर रिजेक्ट झालं, एक पत्र व्हॉट्सअपवर फिरतंय. हे नाटक आहे. सरकारी क्लस्टर योजना नाकारायची आणि मग उचलून तीच योजना कुठल्या तरी प्रायव्हेट बिल्डरच्या हातात देऊन आपला मलिदा खायचा, हे प्लॅनिंग आहे. क्लस्टर ही धूळफेक आहे, धूळफेक. क्लस्टरच्या माध्यमातून ठाणेकरांना मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे.
क्लस्टरसाठी मागच्या काही वर्षामध्ये आलेल्या प्रत्येक पैशाचा व्हाईट पेपर काढावा. तुम्ही सर्वेसाठी किती पैसे वापरले, सर्वे कुठल्या कंपनीला दिला, त्या कंपनीची मोनोपॉली आहे का? मी ठाणेकरांना सांगू इच्छितो की प्रत्येक घराचा सर्वेच्या मागे पैसे दिले जातात. आणि यांना सगळ्या ठिकाणी पहिले सर्वे करायचे, म्हणजे सर्वेच्या माध्यमातूनच पहिल्यांदा फावडा मारायला सुरुवात करायची, मग पुढचे फावडे तर तयारच आहेत. मी साधं उदाहरण देतो. यांना 100 एकरच्या जमिनी डेव्हलप करायच्या आहेत. 70 एकर क्लस्टर, 80 एकर क्लस्टर. ठाण्यामध्ये 2 प्रोजेक्ट आहेत, मी त्या प्रोजेक्टची नावं घेत नाही. त्या जमिनी 100 एकरच्या वरती आहेत. त्यांचे खासगी मालक डेव्हलप करतायत. 2002 साली पासून मी तो प्रोजेक्ट बघतोय. आज 2025 आलंय. खासगी मालकाचा 100 एकर वरचा प्रोजेक्ट आजही पूर्ण होऊ शकलेला नाही. जर खासगी मालकाला खाली जमिनीवरचा प्रोजेक्ट 25 वर्षामध्ये पूर्ण करता येत नसेल तर पूर्ण व्यापलेल्या जमिनीवरच्या इमारती तोडायच्या, त्या इमारतीत राहणाऱ्यांना बेघर करायचं, त्यांना परत पुनर्स्थापन करायचं, त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं आणि मग इमारती बांधायचा. हा द्रविडी प्राणायाम काय म्हणतात ते कोणाला जमणार आहे? काय मूर्ख समजता का ठाणेकरांना? आधीच पाणी नाही हो, रस्ते नाही, ड्रेनेज नाही, ट्रॅफिकची बोंबाबोंब. हा तुमचा मेट्रोचा तमाशा. मेट्रो व्हायला 27 उजाडणार आहे. मला समजलं नाही, मेट्रो चालवत चालवत काय खड्ड्यात घालणार होते की काय पुढे जाऊन? तुम्ही मेट्रो आणली, पण मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना विनंती करतो, तुम्ही रुंदी रस्त्यांची किती कमी झाली याची जरा पाहणी करा. ठाण्यातली वाहनं कमी झाली का? सर्व्हिस रोडच गायब करून टाकलेत. घोडबंदरचा अख्खा सर्व्हिस रोड गायब झालाय. सर्व्हिस रोड ही काळाची गरज असते. जगामध्ये सगळीकडे सर्व्हिस रोड बांधण्यासाठी मोठ्या मोठ्या इमारती जमीनदोस्त करून सर्व्हिस रोड बांधतात का? तो लोकांना जाण्या येण्याची सुविधा व्हावी. नॅशनल हायवेला घोडबंदर रोडला पॅरलल सर्व्हिस रोड असलाच पाहिजे, कारण का घोडबंदर हा एक प्रमुख रस्ता आहे. तुम्ही तिथनच सर्व्हिस रोड गायब करून टाकला. आणि सर्वात जास्ती वस्ती कुठे वाढणार आहे? तर ती घोडबंदर रोडलाच वाढणार आहे. ठाण्यामध्ये पाण्याचा मोठा समस्या आहे. महापालिकेने यापूर्वी देखील सांगितलं होतं की ते वॉशिंग सेंटर आहे ठाण्यामध्ये, हे काही करणार नाही. प्रत्येक वॉशिंग सेंटर कडनं यांना हप्ता येतो. महानगरपालिकेचे मुजोर अधिकारी, भ्रष्टाचारी अधिकारी यात सामील आहेत. एवढा पाऊस पडतोय आणि ठाणेकरांना पाणी नाही. आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त शिवसेना आहे. त्यांना मला माहिती आहे 2002 साली 2003 साली शाही धरण महाराष्ट्र सरकारमध्ये त्यावेळेस पाटबंधारे मंत्री असलेले पद्मसिंह पाटील यांनी मुंबईच्या हातातलं शाही धरण काढून ठाण्याला दिलं. त्याच्यानंतर जे काय राजकारण झालं त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, पण आपल्या हातात आलेलं धरण केवळ आमिषापायी, लालसेपायी त्यावेळेसच्या शिवसेना नेतृत्वाने नाकारलं आणि आज ठाण्यामध्ये पाणी प्यायलाही मिळत नाही अशी परिस्थिती आहे. याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आणि शिवसेना आहे. भाजप याच्यापासून लांब जाऊ शकत नाही, कारण का तुम्ही सत्तेतले भागीदार होतात. त्यामुळे हे मोर्चे काढायला आमची काय हरकत नाही, कारण का लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्हाला काहीतरी कारण द्यायला लागेल. पण मुख्यमंत्री देवेंद्रजी हे तुमचे आहेत, हक्काचे आहेत. पण संजय केळकरजी एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी, यांचं म्हणणं तर मुख्यमंत्र्यांनी ऐकलं पाहिजे.
साहेब पण येत्या काही दिवसामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि मुंब्रामध्ये पाणी मिळत नाही, नंतर लोकांना पाणी मिळून द्यायचं असा काही दावे करतात. असं आहे की मला जे दिसतंय कळव्या मुंब्र्यामध्ये अनधिकृत इमारतींना महानगरपालिका नोटिसा लावते, मग महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस त्या बिल्डिंगवर जातात आणि मग तिथे राजकारण होतं. दिवसभर दोघंही उभे राहतात, लोकही उभे राहतात आणि परत येतात. याच्यात आम्हाला कळत नाही का याच्यात राजकारण काय चालू आहे. लोकांना घाबरवायचं आणि मी तुमच्या बिल्डिंग वाचवतोय असं चित्र निर्माण करण्याचं काम ठाणे शहरातही सुरू झालंय, कळव्यातही सुरू झालंय, मुंब्र्यातही सुरू झालंय. एकीकडे हायकोर्टाचे फक्त 3 इमारतींसाठी आदेश असताना सगळ्या इमारतींना नोटिसा द्यायच्या आणि घाबरून ठेवायचं. ते ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी करतायत कशासाठी? मग आमची मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांच्या काळात हे झालं त्यांना अजूनपर्यंत कामावर का ठेवलंय? एवढंच जर तुम्हाला राग आला आणि तुम्हाला हे सगळं सहन होत नाही तर पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांना घरी बसवा ना. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी पैसे घेऊन या इमारती बांधल्यात. आता राहत असलेल्या घरांना बेघर करायचं, त्यांना घरातनं बाहेर काढून आपण काहीतरी मोठा युद्ध जिंकल्यासारखी परिस्थिती निर्माण करायची, हे बरोबर नाही. जी लोक अनधिकृत इमारतीमध्ये राहतात त्याला सर्वस्वी जबाबदार ठाणे महानगरपालिका आहे. गरजेपोटी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी, आपल्या पत्नीसाठी पुरुष घर घेतो. एवढी जर त्याला अक्कल असती त्याने नौपड्यात घर घेतलं असतं ना. त्यांनी कशाला शिवी, डायगर, कशेली तिथे घर घेतली असती. आज ठाणे हे मध्यमवर्गीय लोकांचं माहेरघर झालंय. मध्यमवर्गीय लोक दूर दूर कामावर जातात पण त्यांना राहायला ठाणे हे आरामदायी वाटतं. अधिकृत बिल्डिंग मधले घरच परवडत नाहीत. त्यामुळे हा देखावा जो सुरू झालाय, हे जसं मेट्रोचं उद्घाटन झालं तसाच हा देखावा आहे. ही बिल्डिंग तोडण्यासाठी जायचं, मग परत यायचं आणि आम्ही वाचवतोय. अरे तुम्ही वाचवता, उपकार करता काय? सरकारमध्ये तुम्ही आहात, एकही बिल्डिंग तोडू देणार नाही असं सांगा ना. तुकाराम मुंडे ठाण्यामध्ये 1 मिनिटही येऊ शकत नाहीत. तुकाराम मुंडेंना आणायची या शासनाची हिंमत पण नाही. हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंडेंना ठाण्याचं आयुक्त करावं. अतिरिक्त कारभार तर यावेळी पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तेव्हा केंद्र सरकारकडून त्यांना मदत जाहीर केली होती, परंतु महाराष्ट्रामध्ये अरे आपला ओला दुष्काळ जाहीर करायला शासनाला वेळ नव्हता. आता 240 आमदार आले आहेत. आता केंद्र विसरा आणि राज्यही विसरा. मदत केली ना तर फरक काय पडतो? कुंभमेळ्यासाठी ओपन केली आहे 14,000 कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी. 14,000 कोटी रुपये आणि उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला 2200 का 2100 कोटी रुपये. आवडतात संभाजी भिडे म्हणताय की दांडिया ते महान आहेत, ते महान आहेत. तर भविष्यात पाणी फक्त कुठला तुम्ही काय पालिका नाही तर असं आहे की अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासणं, अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणं एवढंच आमच्या हातात आहे. कारण काय बेशरम आहेत, यांना लाजाच उरलेल्या नाहीयेत. सांगा ना, सगळे पैसे बंद करतो आणि पहिल्यांदा पाण्याकडे लक्ष देतो. माननीय उपमुख्यमंत्री अनाथांचा नाथ एकनाथ, आपण सांगा की सगळे पैसे बंद करतो, पहिल्या ठाण्यातला पाणी प्रश्न सोडवतो. पण पहिल्यांदा तुम्हाला नगरसेवकांचे लाड करायचे, जे बाहेरच्या पक्षातून आलेत त्यांचे खिशे कसे भरतील हे बघायचं आहे. त्यामुळे त्यांच्या फुगवलेल्या योजना तुम्हाला मंजूर करायच्या आहेत. प्लस नवीन ज्यांना आतमध्ये घ्यायचे आहेत त्यांना पैसे कसे जाणार आहेत याची सोय करायची आहे.
कारण का हे कुरण जे तुम्ही 30 वर्ष चरून 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 पोखरून टाकलंय ते तुम्हाला हातातनं जाऊ द्यायचं नाहीये. लोकशाहीची क्रूर थट्टा चालू आहे महाराष्ट्रामध्ये. तर काल धाराशिवमध्ये अजित पवार म्हणाले ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली त्यावरती अजित पवार लाडक्या बहिणींना 75 कोटी देतो शेतकऱ्यांच्या वीज माफीची 20 कोटी दिले सगळे संघ त्या पैशाचे संघ करतात अजित पवार नाही ते बोलायचं कशाला मग. तुम्हीच सांगितलेलं ना कर्जमाफी करू संपूर्ण कर्जमाफी मतं घेतली तर त्याच्यावर संपूर्ण कर्जमाफीवर. लाडक्या बहिणींना पैसे तुम्ही उगाच नाही दिले. सत्तेमध्ये येण्यासाठी तो तुमचा मार्ग होता. लोकसभा हरल्यानंतर काही करून आपल्याला सत्तेत यायचंय त्याच्यासाठी स्वीकारलेला मार्ग होता. तुम्ही उपकार करत नाही आमच्यावर. खड्ड्यात घातला अख्खा महाराष्ट्र राष्ट्र. आर्थिक दृष्ट्या जसा मी शब्द वापरला की आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्राला यांच्यामुळे लकवा मारलाय. लकवा विकलांग झालाय महाराष्ट्र. वीज आपल्या वीजीकडे लक्षच नाही सध्या. वीज किती महाग होत चालली आहे. ज्या घराला 2000 बिल यायचं त्या घराला 18,000 रुपये बिल येत आहे. मुख्य प्रश्नांकडनं लोकांचं लक्ष काढून घ्यायचं आणि नको त्या प्रश्नांकडे लोक बघतील याच्यासाठी. आणि म्हणूनच मराठा विरुद्ध ओबीसी मराठा आंदोलन चिघळत ठेवायचं. नको ते बोलायचं आणि मुख्य प्रश्नांवर लोकांचं लक्ष विचलित करायचं काम हे सरकारमधले लोक म्हणजे सरकारमध्ये बसलेले लोक करतायत. दादाचं म्हणणं गोट्या खेळत नाही शेतकऱ्यांना म्हणाले. आता शेतकऱ्या गोट्या खेळतात शेतकरी राजकारण करतात. 240 आमदारांचं सरकार आहे. आता काय वाटेल ते बोला. आम्हाला काय फरक पडणार आहे. 4 वर्षानंतर परत लाडक्या बहिणीला 1,500चे 5,000 करू. एक तर वोट चोरी आणि उपरचे वोट खरेदी. त्याचं म्हणणं की बोली भाषेचा शब्द आहे कुठे आम्ही काटकसर केली नाही शेतकऱ्यांसाठी. नाही ना काहीच नाही केलं. शेतकऱ्यांना दिलं ना 8,000 रुपये दिले ना. 8,000 रुपये का कमी आहेत का 8,000 रुपये. कृषी मंत्री बदलले वाटतं ते पण कागदी बांधा असा दौरा करतात त्यामुळे त्याच्याबद्दल काय मला बोलायचं नाही. तर शेतकऱ्यांना मदत होती तर मदत करणे गरजेचे. मात्र काही नेते तर आमच्यावरती बॅनर होती किंवा ते आपल्याला किट देतात ते फोटो लावले जात आहे. हात गेला नाही आकडचा हात गेला नाही आपण घेऊ नये अशी अपेक्षा आहे. पण आपला आखडलेला हात आधीच दिसला ना परवा कॅबिनेटमध्ये. जेव्हा गणित लावलं गेलं आणि ठोकताळा मांडला गेला तेव्हा 8,000 रुपये पडले तरी. गणित आहे ना साधं. खतांचे पैसे निघणार नाही. खतांचे काय कसलेच पैसे निघणार नाही. तो अख्खे गुरढोरं वाहून गेलेत. शेत वाहून गेलेत. रडायला जागा नाही अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. रडायला जागा नाही. म्हणणं की 65 मिलीमीटर ठेवणार नाही. 65 मिलीमीटर तुम्ही काय ठेवणार नाही. तिजोरी मोकळी करा ना. पण आम्ही 45,000 कोटी बहिणींना दिलेत. मग भावांनी काय जीव द्यायचे का. शेतकऱ्यांनी काय पाण्यात बुडून घ्यायचं स्वतःला आत्महत्या करायची. आणि तुमच्या 1,500 रुपयावरती काय त्यामुळे विधवांनी जगायचं. काय उपकार केल्याची भाषा करता. 45,000 कोटी रुपये दिले. 45,000 कोटी रुपये दिले खिशातनं दिले का. महाराजांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे का वाटतं सरकार त्याबद्दल सांगणार का. महाराजांचं स्पष्टीकरण दिलंय हे फक्त महाराजांचा बाकी काही महाराजांचं पाळायचं नाही. यांनी महाराष्ट्र धर्मच बुडवायला घेतलाय. देशामध्ये सर्वात आधी हिंदूंचं जे बघितलं जाईल नंतर बाकी लोकांचा हिंदू धर्माचा धर्म चालणार नाही तरी नितेश राणे म्हणतात. मंत्री ते आणि तेच म्हणतात की हिंदू धर्माचा भाव चालणार नाही. आता असं आहे की हेच तुम्हाला सांगतो की मूळ प्रश्नावरनं बाजूला न्यायचं असेल तर मग यांना कामाला लावायचं. मराठी विरुद्ध मराठी, भैया विरुद्ध मराठी, ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुसलमान. आम्ही संविधान मानत नाही. संविधान मानत नाही तर या देशात राहू नका ना. म्हणणं आहे की दिवाळी अगोदर हे दिवाळी अगोदर
दिवाळी तेव्हा जावी अशी अपेक्षा आहे, पण भरणे मामा काय करू शकतात त्यांच्या मर्यादा काय आहेत आम्हाला कळत आहे. मला त्यांच्याबद्दल काय म्हणूनच मी बोल, मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. कारण का या मंत्रिमंडळात कोणाला कितपत अधिकार आहेत हे तिथे मंत्री म्हणून जे जे बसतात त्यांना माहिती आहे ते आपल्याला अधिकारच किती आहेत. प्रत्येक फाईल ही माननीय देवेंद्रजींकडे जाते, कुठल्याही मंत्र्याची फाईल. त्यामुळे जोपर्यंत देवेंद्रजी ठरवत नाही तोपर्यंत यांचा काही निर्णय होऊ शकत नाही. जर राज्यामध्ये 3% सरकार आहे मात्र त्यांच्यामध्ये गणेश नाईक काल म्हणाले की जे काही मंत्री असतील आमदार असतील त्यांचे जर हात भ्रष्टाचार बरवडले असतील ते बाहेर काढा, एकमेकाला विचार देत आहेत. कसं होतं या वक्तव्याकडे? चांगलं आहे, त्यांनी नावं घ्यावीत ना. गणेश नाईक हे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी नावं घ्यावीत. ते मध्यंतरी म्हणाले ठाण्यात रावणाचं दहन करावं. ते रावण कोण आहेत हे गणेश नाईकांनी हिमतीने बोलून दाखवावं. आणि भ्रष्टाचार विरुद्धचा आवाजाची श्री गणेश नाईकांनीच करावी. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. ठाणे जिल्ह्यात माझ्या रेंजचा नेता नाही असं नाही म्हणत. ठाणे जिल्ह्यात माझ्या रेंजचा नेता नाही असं माझ्या रेंजचा नेता हे त्यांची उंची कधी मोजलेली नाही, मापलेली नाही, मला काय माहित. तर शोरूममधून मिळालेला पैसा आयडीएल कंपनी मार्फत गडकरींच्या दोन्ही मुलांच्या खात्यात दिले असं दमानी यांनी सध्या आपले हे विषय बघूया. हे अवांतर विषय आहेत. दमानियाबाईंनी केलेला आहे. दमानियाबाई विदाऊट पुरावा बोलत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे. आता याच्यावरती आपण उद्या आज दमानियाबाई बोलले असतील, आपण 2-3 दिवसानंतर बोलले. पण जेव्हा त्यांच्या वेळी आतमध्ये करायला आधार कार्ड दिल्यानंतर ते बंद पडतं, पुढे होत नाही. त्यांना द्यायचेच नाहीत आता पैसे. 25 लाख बहिणी कमी करून टाकले आहेत. भाऊ किती खोटारडे आहेत हे आज नाही 2026 ला समजेल. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणून बहिणींचे थोडेसे तरी लाड करतील. ज्या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपतील त्याच्यानंतर बहिणींना पैसे येणं पण बंद होईल.